आपल्याला अजून 30 सेकंदात आपलं म्हणणं संपवायचं आहे. चला अध्यक्ष महोदय, मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या पक्षाला जो टाइम असेल तो टाइम मी मागत आहो. शिवसेनेला जो अधिकृतीचा टाइम असेल, अरे अध्यक्ष महोदय 30 सेकंद, आपण जर 30 सेकंद देत असाल तर मी बोलतच नाही. 30 सेकंदात काय बोलणार आहे माणूस? 30 सेकंदात काय बोलणार आहे माणूस? अध्यक्ष महोदय ओ सुरू तर करा. 30 सेकंद आपण तुम्ही सुरू करा, मी बेल वाजवतो. अध्यक्ष महोदय मी वास्तुस्थिती आपल्या समोर मांडली. अध्यक्ष महोदय, अरे बोलू द्या. अध्यक्ष महोदय संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय मी वास्तुस्थिती मांडली. टीव्हीवर चॅनलवर बातम्या होत्या. अध्यक्ष महोदय आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आहे, बातमी मी नाही दिली. अध्यक्ष महोदय ही कोणा दिली त्याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय त्याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय आज 3.5 वर्षाचा कार्यकाल झाला. अध्यक्ष महोदय या 3.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय 1 रुपयाचा निधी या 3.5 वर्षात आम्हाला मिळाला नाही. का आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आम्ही महसूल भरत नाही. आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आम्ही रोड टॅक्स भरत नाही. मी माझ्या मतदारसंघातले तुम्हाला इथं जिओ टॅकिंगचे फोटो आणले. अध्यक्ष महोदय 3.5 वर्षामध्ये हे जिओ टॅकिंगचे फोटो आहे. अध्यक्ष महोदय डिस्टर्ब करू नका, बसा. डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय बोलू द्या. संजीव अध्यक्ष महोदय 3.5 वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 रुपयाचा निधी अध्यक्ष महोदय आम्हाला मिळाला नाही. मी माझ्या मतदारसंघातले जिओ टॅकिंगचे फोटो आणले. अध्यक्ष महोदय का अध्यक्ष महोदय आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आमच्या लोक मतदारसंघातले रोड टॅक्स भरत नाही, इन्कम टॅक्स भरत नाही, घराचा महसूल भरत नाही. मग आमच्यावर का अन्याय? 2.5 वर्षापूर्वी आम्ही बघितलं नशीन मिळाले, पण आज तर आमचे भोसले साहेब राजे आहेत. राजानं कधी हे नाही करायला पाहिजे, भेदभाव करायला नाही पाहिजे. आज आम्हाला राजेकडून अपेक्षा आहे, मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आहे. कारण की हा जो निधी देत असताना हा निधी तुम्ही आमदाराला नका देऊ, मतदारसंघातल्या जनतेला निधी द्या. अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद मध्ये पीसीआय इंडेक्स असते त्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचाही सुद्धा पीसीआय इंडेक्स करा महाराष्ट्रातला तयार, आणि महाराष्ट्रातल्या पीसीआय इंडेक्स नुसार महाराष्ट्रातले रस्ते करा. अध्यक्ष महोदय आमदाराला नका निधी देऊ, रस्त्याला निधी द्या. अध्यक्ष महोदय हा काय लावला खेळ अध्यक्ष महोदय की आमदाराला निधी द्यायचा रस्त्याला द्यायचा नाही. मग रस्ते कोण करणार आहे? अध्यक्ष महोदय असा भेदभाव का करू आले अध्यक्ष महोदय आपण? अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात पारदच्या राखळमुळे 500 ट्रकचे रोज राखळचे ट्रक रोडले जातात. 500 ट्रक अध्यक्ष महोदय, आणि राखळमुळे अध्यक्ष महोदय हे रस्ते खराब झालेले आहेत. मग हे रस्ते कोण करणार आहे? अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या बाबतीत सांगायचं मध्ये अध्यक्ष महोदय कर्जमाफीची अध्यक्ष महोदय घोषणा झाली, परंतु अद्यापर्यंत त्याच्या अटी शर्ती झाल्या नाही. अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचे काय हाल आहे हो? अध्यक्ष महोदय लाडल्या बहिणीला आपण 1,500 रुपये देऊ राहिलो, पण शासनानं कधी लाडल्या बहिणीच्या भावाचा विचार नाही केला. त्या भावाची परिस्थिती काय, त्या बहिणीची परिस्थिती काय व आज लाडल्या बहिणीच्या भावाला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं, शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं. प्रत्येक गावात अध्यक्ष महोदय एका गावात 35 वर्षाचे मुलं असे आहेत 400-500 प्रत्येक गावामध्ये, कुठं 200 कुठं 300 शेतकऱ्याच्या मुलाला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं. आपण 1,500 रुपये देऊ राहिलो. 1,500 रुपये त्या बहिणीची आपण मतं घेतो, पण त्या बहिणीच्या परिवाराचा विचार कोण करील? अध्यक्ष महोदय त्या बहिणीच्या मुलाचा कोण विचार करील? त्या मुलाचं परिवाराचं काय, त्या कुटुंबाचं काय? 1,500 रुपयात फक्त मतं घ्यायचे. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की या ज्या कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय 31 मार्च 2026 पर्यंत जे कास्तकार सतत असतील त्यांना कर्जमाफी देण्यात यावी. अध्यक्ष महोदय हे विनंती करतो. अध्यक्ष महोदय